यवतमाळहून वारंग्याला जाताना एवढे सुंदर स्पॉट दिसतील तेही थंडीच्या दिवसात मी विचारही केला नव्हता. झालं असं, मी काल आलो होतो यवतमाळला आणि रिटर्न मला जायचं होतं कॉलेजला, प्रॅक्टिकलची एक्झाम असल्यामुळे. तर प्रॉपर यवतमाळचा रहिवासी असलेला हा मित्र माझा साहिल आणि मी त्याच्या डेव्हिड पुत्रावर निघालो होतो कॉलेजच्या दिशेने. तर साहिल म्हणला, चल मित्रा, आलायस तर काहीतरी सुंदर दाखवतो आणि तुझी जर्नी स्पेशल करतो. सकाळचे 6:45 वाजले होते आणि या रोडने बाजूला जंगल असल्यामुळे एवढी थंडी अंगाला झोंबत होती ना. त्याच वेळी आम्ही उतरलो रोडच्या खाली आणि रोडच्या खाली उतरल्यानंतर साहिलचं म्हणणं होतं, आता मित्र म्हणलाय तर चलावंच तर लागेल ना. आमचा वेळही एकदम परफेक्ट होता आणि एवढा सुंदर सूर्योदय पाहण्यास मिळाला मला. आणि लोकेशन वरील पडलेल्या ह्या झाडाचं खोड एवढं सुंदर दिसत होतं. तेथील निसर्ग, पानं, फुलं आणि वाहतं पाणी एवढं सुंदर दिसत होतं. मनमोहक दृश्य पाहून मनाला खूप आनंद झाला. सूर्याची ही पडलेली पिवळी प्रकाश किरण एवढी सुंदर दिसत होती. आता ही तर झाली त्या जागेची सुंदरता, त्या वेळाची सुंदरता, परंतु काहीही नसताना आनंदाची मैफिल फुलवणारा हाच तो मित्र असतो. मी व्हिडिओ काढत आहे हे पाहून माझा मित्र लाजला आणि थोड्या वेळासाठी मैफिलीला ब्रेक लागला. आता ही सुंदर जागा नांदेड नागपूर रोड वरील एका लोन बेहळ नावाच्या बस स्टॉप जवळ आहे. नंतर माहूर जवळील हा घाट क्रॉस केला आणि पोहोचलो उमरखेड मध्ये नाश्ता करण्यासाठी. आता मी जेवढ्या ठिकाणी फिरलोय त्या ठिकाणचं माझं प्रत्येक एक फेवरेट फूड झालेलंच आहे आणि त्या ठिकाणी मी परत थांबतो. त्यामुळेच हा कालिका डोसा सेंटर वरील चविष्ट मसाला डोसा खाऊन जीबीवरतील टेस्ट बर्ड्स ना चवीची जाणीव करून देणं हे मी महत्वाचं समजलं. आणि या ठिकाणी आपल्याला विडूरच्या साहिलने जॉईन केलं. यवतमाळच्या साहिलची डेव्हिड पुत्रा बस स्टॉपला लावून विडूरच्या साहिलच्या गाडी क्रमांक 1552 ला घेऊन आम्ही निघालो कॉलेजच्या दिशेने. माझा हा नैसर्गिकरित्या देवानं दिलेला कंठरूपी साऊंड बॉक्स, ज्याचं की स्पीकर फाटले, थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. या बसलेल्या आवाजाला उठवायचा उपाय असेल तर खरंच कमेंट मध्ये सांगा मला. मग काय, चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.